जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। आपले एक दर्शक कमेंट्स करतायत, सर मी कॉमर्स स्टुडंट आहे, मला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचं आहे। कॉलेज वाले बोलतायत की फॉर्म 15 फॉर्म वर कॉमर्स स्टुडंटला सिग्नेचर देत नाही, कॉमर्सचा स्टुडंट कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, तर मी काय करू? हे बघा, हे बरोबर आहे का? जर तुम्ही विज्ञान शाखेमध्ये असाल तरच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी 11वी-12वीला अप्लाय करता येते। परंतु जर तुम्ही कला शाखेमध्ये, वाणिज्य शाखेमध्ये असाल, म्हणजे आर्ट आणि कॉमर्स स्ट्रीमला असाल 11वी-12वी, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करता येत नाही। मात्र ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वी केल्यानंतर पुढं भविष्यामध्ये कोणत्या प्रोफेशनल कोर्स साठी अप्लाय करताय, म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, जसा लॉचं झालं किंवा BBA वगैरे असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, तर त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही म्हणजे इच्छुक असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी MSCET जो आपला महाराष्ट्राचा वेबसाईट आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून त्याची जी एंट्रन्स एक्झाम साठी तुम्ही अप्लाय करून आणि ऍडमिशन घेता, तर त्यावेळेस मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचं असतो। आता तुम्हाला फॉर्म 15A असे जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी समजा तुम्ही जर अप्लाय करणार असाल, तर त्यावेळेस फॉर्म 15A च्या ठिकाणी तुम्ही जो CETचा अप्लिकेशन फॉर्म आहे तर तो तुम्ही तिथं अपलोड करून आणि कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता। आता त्याचप्रमाणे अनेक जणांनी विज्ञान शाखेमध्ये पण चुकून जे आहे 11वी-12वीला समजा व्हॅलिडिटी काढली नसेल, मग असे विद्यार्थी ज्यावेळेस समजा मेडिकल असेल, सपोज मेडिकल साठी त्यांना नीट लागते, तर नीटचं ज्यावेळेस ते अप्लिकेशन करतात तर त्याचा पण अप्लिकेशन फॉर्म 15A च्या ठिकाणी अपलोड करून कास्ट व्हॅलिडिटी साठी ते अप्लाय करू शकतात आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकतात। नेक्स्ट क्वेरी आहे, बौद्ध SC चा अल्पसंख्याक मध्ये येते का? नाही बघा, आपल्याकडे सध्या भारतामध्ये बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारसी हे जे आहेत हे मायनॉरिटी मध्ये हे गणले जातात। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या LC वर कास्ट लिंगदेर आहे आणि माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट वाणीचं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही का? हे बघा, प्रॉब्लेम आता तुमचा जो लिंगदेर जर आहे तर तो म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये येतो, म्हणजे त्याचा सिरियल नंबर 34 शेड्यूल कास्ट मध्ये, आणि वाणीचा जो आहे 190 आहे, त्याच्यामध्ये वैश्यवाणी वगैरे असे अनेक 17 म्हणजे वाण्यांमध्ये आहेत, ते 190 वरती सिरियल नंबर आहे आणि तो OBC मध्ये म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास मध्ये किमती होते। आता तुमची कास्ट, तुमची कम्युनिटी, तुमचा समाज कोणता आहे ते तुम्ही पहा। जर लिंगदेर तुम्ही समाजाचे असाल, शेड्यूल कास्टचे असाल, तर मग तुम्हाला तसे पुरावे द्यावे लागतील। आता शेड्यूल कास्ट साठी 1950 पूर्वीचा पुरावा लागणार आहे। जर तुमच्याकडे लिंगदेरच्या 1950 चे पुरावे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता। अनेक वेळा असं पण होतं, अर्जदार किंवा वडील यांच्या जाती, यांच्या LC वरती पुराव्यावरती जात वेगळी असते, आजोबा पंजोबा यांच्या पुराव्यावरती वेगळी असते, तर त्याला काही अडचण येत नाही। मात्र आता समजा तुम्ही लिंगदेर असाल तर तुम्हाला 1950 पूर्वीचा लिंगदेरचे पुरावे तिथं सादर करावे लागतील, आणि जर वाणी असाल, OBC मध्ये असाल, तर मग 1967 पूर्वी तुम्ही वाणी समाजाचे आहेत त्याचे पुरावे तुम्हाला देऊन तुम्ही ते करू शकता। नेक्स्ट क्वेरी आहे, माझी कास्ट सर्टिफिकेट हरवली आहे, 2 मंथ झाले कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय केलं होतं, ज्या डॉक्युमेंट्स वर ओल्ड कास्ट सर्टिफिकेट आलेलं तेच डॉक्युमेंट आता सुद्धा अपलोड केलेले, पण 2 वेळेस फॉर्म रिजेक्ट झाला। मला MPS चा फॉर्म भरायचा आहे, 25 जानेवारी लास्ट डेट आहे, माझं तालुका शहापूर आहे आणि भिवंडी प्रांत ऑफिस आहे। हे बघा, आता तुम्ही जुना जो कास्ट सर्टिफिकेट काढलेला, तर ते जे डॉक्युमेंट तुम्ही वापरलेले, तर हे बघा अनेक वेळा काय होतो, अधिकारी चेंज झालं किंवा नियमात काही थोडेफार बदल वगैरे झाले तर मग हा प्रॉब्लेम येतो।
अनेक अधिकारी जे आहेत ते जे त्यांची जे म्हणजे कोणताही प्रकरण म्हणजे करण्याची त्यांची गाईडलाईन वेगळी असू शकते. आता प्रत्येक जण जे आहे ऑफिसर तो आपल्या म्हणजे समजुतीने तो कोणत्याही GRचा अर्थ काही काढू शकतो, तर हा प्रॉब्लेम येतो. आता मेन जो तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट हरवलेलं आहे आणि तुम्ही नवीन काढताय, तर तुम्ही एकदा प्रांताकडे जाऊन या. त्यांना तुमचा जो जुना प्रांत आहे तो, आणि मुळातच तुम्ही इथं जे म्हणजे कशासाठी रिजेक्ट केलाय तो रिझनच सांगितला नाही, तर आपण त्याच्यावरती म्हणजे इथं तोडगा काढला असता, परंतु तुम्ही रिझनच दिला नाही. आता समजा तुम्ही ओबीसीचे असाल तर 1967 पूर्वीचे तुमचे जे जाती संबंधाचे जे पुरावे आहेत ते तुम्हाला तिथं द्यायचे असतात. आणि तर अनेक वेळा यासाठी पण रिजेक्ट होतो का तुम्ही तुमचे जे नातलग आहे ब्लड रिलेटिव्ह त्यांची कास्ट सर्टिफिकेट लावली नसेल तरी अनेक जण रिजेक्ट करतात. मग त्यावेळेस ते बघा तुमचं ऍक्च्युअली रिजेक्टचं कारण काय आहे. मेन महत्वाचं असतं तुमचा मानक दिनांकाचा पुरावा. जर तुम्ही SC ST असाल तर 1950 पूर्वीचा पुरावा द्यावा लागेल. VJNT असाल तर तुम्हाला 1961चा पुरावा द्यावा लागेल, आणि ओबीसी असाल तर 1967. आता दुसरा म्हणजे असा पण होऊ शकतो का तुम्ही म्हणजे तुमचा मुलगा हा वेगळाच असणार आहे. शहापूर तालुक्या व्यतिरिक्त तुमचा समजा कुठं सपोज जळगाव वगैरे मुळगाव असेल तर तुम्हाला तिथं तो जो प्रांत आहे तो तुम्हाला तिथं देणार नाही, तुम्हाला तो मुळगाव. कारण 2012 नंतर हा नवीन नियम आलाय का आता तुम्ही तुमचा जातीचा दाखला आहे तो तुमच्या मुळगावीच काढायला पाहिजे. तर तुम्ही इथं ऍक्च्युअली जो तुमचा रिजेक्शनचा रिझन आहे तो तुम्ही दिला नसल्यामुळं मी म्हणजे संभावना जी आहे ती सांगतोय. तर हे म्हणजे त्याच्यामध्ये संभावना असेल तरी ह्या मी जे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये जर बसत असेल तर तुम्ही तुम्हाला तसं सांगितलंय, आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं रिजेक्शनचं त्यांनी काही रिझन दिला असेल तर ते कळवा, म्हणजे आपण त्याच्यावरती म्हणजे बोलू शकतो. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार सर, माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे पण माझे नेम करेक्शन करायचं आहे तर नवीन कास्ट व्हॅलिडिटी बनते का? हे बघा, कास्ट व्हॅलिडिटीचा जो आहे तो नाव चेंज करणं किंवा बदलणं हा प्रकार सध्या तरी प्रोसेसमध्ये नाही. आणि जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट व्हॅलिडिटी, नवीन व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करताना तुम्हाला तिथं पर्पज लागेल, म्हणजे कोणत्या म्हणजे शिक्षणासाठी पाहिजे, नोकरीसाठी पाहिजे की कसं, त्या अनुरूप तुम्हाला त्या विभागाचा फॉर्म 15 म्हणजे कव्हरिंग लेटर आपण त्याला म्हणतो, तो शिफारस पत्र तो लागतो. आणि तसं असेल तर तुम्ही अगोदर कास्ट सर्टिफिकेट चेंज करून घ्या. आणि समजा तुम्ही शिकत असाल तर तुम्ही कॉलेज तुम्हाला फॉर्म 15 देत असेल तर ते तुम्ही देऊन आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. आणि जर तसं नसेल, तुमच्याकडे पर्पज नसेल आणि कोणी तुम्हाला म्हणजे स्पॉन्सरिंग लेटर म्हणतो आपण, तर तो कोण मिळणार नसेल तर मग तसं म्हणजे होत नाही. मात्र एकदा मिळालेल्या व्हॅलिडिटीला करेक्शन ही जी प्रोसेस आहे ती सध्या तरी नाहीये. बेटर वे जर तसा होत नसेल तर मग तुम्ही गजेट करून ठेवा, म्हणजे तुमचा जो जुना नाव आणि नवीन नावाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये बुद्धिस्ट कास्टला रिझर्वेशन नाही का आणि बुद्धिस्ट SC मध्ये नाही येत का? हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 1960 पासून म्हणजे बुद्धिझमचे सर्टिफिकेट द्यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख न करता बुद्धिझम कन्व्हर्टेड म्हणून येतो आणि पुढे सिरियल नंबर लिहिलेला, म्हणजे जातीचा त्या संबंधित जातीचा जो सिरियल नंबर असतो तो तिथं लिहिलेला असतो. मात्र सेंट्रल मध्ये तिथं तुमचा जो आहे सेंट्रल वाले जे आहेत बुद्धिस्ट हे म्हणजे ते रिलिजियस समजतात, ती जात समजत नाही. आणि म्हणून तिथं जे आहे त्याचा जातीचा उल्लेख असलेला आणि त्या संबंधित स्टेट मधली सिरियल नंबर
हे तिथं त्यांना आवश्यक असतं. तर म्हणजे बुद्धिझमला म्हणजे रिझर्वेशन सेंटरमध्ये नाही असं नाहीये. म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये किंवा सेंट्रल मध्ये बुद्धिस्ट हे जे आहे ते म्हणजे धर्म रिलिजियस आहे, ते कास्ट नाहीये. आणि म्हणून सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुमच्या जातीचा वर्ण नसतो आणि त्या संबंधित राज्यामध्ये त्याचा सिरियल नंबर काय तो त्याच्यामध्ये नमूद मेन्शन असणं गरजेचं असतो. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.